कला केंद्रातल्या एका नर्तिकेच्या नादाला लागलेल्या माजी उपसरपंचाचा घात झाला। अनैतिक प्रेमसंबंधांमधनं लुखामस गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय। जिच्यामुळे त्यांनी जीव दिला ती नर्तिका आहे तरी कोण? ही हत्या आहे की आत्महत्या? बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। सासुरे गावच्या या शिवारात अशी घटना घडली ज्यामुळे बार्शीसह अवघं सोलापूर हादरलं। कला केंद्रातल्या नर्तिकेच्या नादाला लागलेल्या माजी उपसरपंचानं पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। त्या नर्तिकेचं नाव पूजा गायकवाड। अनैतिक संबंधात तिनं माजी उपसरपंचाला धोका दिला। विवाहित 2 मुलांचा बाप असलेल्या गोविंद बर्गे या माजी उपसरपंचाला हा धक्का सहन झाला नाही। त्यानं पूजाच्या घरासमोर कारमध्ये डोक्यात गोळी झाडून घेतली आणि स्वतःला संपवलं। असं म्हणतात की प्रेमात माणूस तकतो, ताजला ठोकर मारतो, पण त्या प्रेमात दोन्ही बाजूने तितकाच प्रामाणिकपणा असायला हवा। इथं मात्र धोका झाला आणि अघटित घडलं। प्रेमाच्या आडून ही नर्तिका गोविंद बर्गेला ब्लॅकमेल करत होती असा आरोप केला जातोय। बीडच्या गेवराईतील लुखामस गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता। 38 वर्षाचा गोविंद विवाहित असून त्याला 9वीत शिकणारी मुलगी आणि 6वीत शिकणारा मुलगा होता। सुमारे 1.5 वर्षांपूर्वी तो पारगाव थिएटरमधील 21 वर्षाची नर्तिका पूजा गायकवाडच्या संपर्कात आला। गोविंद आणि पूजा यांचे अनैतिक प्रेमसंबंध निर्माण झाले। गोविंदनं पूजाला सोने चांदीचे दागिने तसंच 2 लाख रुपयांचा महागडा मोबाईल फोन गिफ्ट दिल्याचं सांगितलं जातंय। गोविंदनं घर नावावर करावं यासाठी पूजानं तगादा लावला होता असा आरोप गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी केला। त्यावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं। त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी गोविंद सोमवारी मध्यरात्री सासुरे शिवारातील पूजाच्या घरी आला। नर्तिकेच्या घरासमोरच कारमध्ये ड्रायव्हर सीटवर गोविंदनं गोळी झाडून घेतली। त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी वैराग पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली। घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या। गाडी लॉक असणं, गाडीची चार्जिंग संपणं, म्हणजे अनपेक्षित गोष्टी काही तिथं बघायला भेटल्या असं। आणि त्यावरून आम्हाला असं वाटतं की आमच्या माणसाचा घातपात झालेला आहे। यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कठोरातील कठोर कारवाई करावी। दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या या दृष्टीनं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय? आत्महत्येसाठी वापरलेलं पिस्तूल त्यांनी कुठून मिळवलं? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतात। पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं। त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे। अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थारोळं साठलेलं आहे। बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही। सदर पूजा गायकवाड यांचे 1.5-2 वर्षापासून प्रेमसंबंध होते, पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती। त्यामुळे भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून नैराश्यातून काही अशी घटना झाली असावी। पती पत्नी आणि 2 मुलं असं गोविंद बर्गे यांचं सुखी कुटुंब। मात्र कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडच्या घायाळ अदांना गोविंद भुलला। त्याच्या श्रीमंतीकडे आकर्षित झालेल्या पूजानंही गैरफायदा उकळण्याचा खटाटोप केला। त्यातून अखेर नको तेच घडलं। सोलापूरहून अनिकेत गायकवाडसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।